सोलकढी करणार आहोत। सोलकढीसाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी नारळ, थोडंसं आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे साखर, अर्धा चमचा जिरे, थोडीशी मिरचीचे 2 तुकडे आणि दहीच्या वाटीने अर्धी वाटी सोलकढी। आपण नारळ खवून घेऊ। हा नारळ आपण आता विळीवर खवून घेतलेला आहे। आता हा नारळ आणि हे सर्व लसूण, आलं, जिरं, मिरची, साखर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। आपण हॉटेलमध्ये ही सोलकढी पितो, अगदी त्याहूनही सुंदर अशी सोलकढी होते। मी अर्ध्या नारळासाठी 1 ग्लास पाणी वापरत आहे। जास्ती पाणी वापरलं तर तेवढी टेस्ट येत नाही, म्हणून थोडंच पाणी, एका नारळाला 2 ग्लास, मग मी अर्ध्या नारळाला 1 ग्लास पाणी वापरत आहे। अर्धा नारळ, 1 चमचा जिरे, 2 चमचे साखर, 2 तुकडे लसणाचे, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 तुकडे मिरचीचे, आलं अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, हे मी सर्व मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे। व त्यापासून आपण आता सोलकढी दह्याच्या वाटीने अर्धी वाटी सोलकढी घातलेली आहे। त्यापासून माझी सुंदर अशी सोलकढी तयार झालेली आहे। हे पहा, जशी हॉटेलमध्ये मिळते त्या प्रकारे, त्याही पेक्षा सुंदर